पुढच्या मोठ्या बातमीकडे महायुतीचं जागा वाटप अजून जाहीर झालेलं नाही। मात्र त्याआधीच छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा शिवसेनेची आहे, ती शिवसेनेलाच मिळणार असा दावा शिवसेनेकडून हा करण्यात आलेला आहे। संभाजीनगरमध्ये आज अमित शहा यांची सभा होतीये। या पार्श्वभूमीवर संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावी यांनी। आपल्या सोबत पालकमंत्री संदीपान भुमरे आहेत। आता तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, संध्याकाळी भाजपची सभा आहे आणि सगळ्यांना एक उत्सुकता आहे की ही सभा भाजपची आहे का महायुतीची आहे आणि उमेदवार कोण असणार आहे। आजची जी सभा आहे ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांची सभा आहे। ही सभा ही भाजपची सभा आहे आणि ही भाजपची सभा आहे। दुसरा विषय की लोकसभेचा उमेदवार कोण असेल, तो लोकसभेचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा वरिष्ठ पातळीवर म्हणजे एकनाथ आमच्या पक्षाचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे आणि भाजपचा अधिकार अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, राष्ट्रवादी अजितदादा आहे। ही जागा शिवसेनेची आहे आणि ह्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार उभा राहील, कारण ही जागा अनेक वेळा इथं खासदार शिवसेनेचा निवडून आलेला आहे आणि त्याच्यामुळं ही जागा ही शिवसेनेची आहे। शिवसेनेचा उमेदवार राहील आणि महायुतीचा उमेदवार म्हणून इथं निवडून येईल। खैरेचा निश्चित तुम्हाला आपल्याला सांगतो की खैरेचा आम्ही दारुण पराभव केल्याशिवाय राहणार नाही। पण तुम्ही इच्छुक आहात? मी इच्छुक म्हणजे शिंदे साहेब जर म्हटले तुम्ही उभा राहा तर मी इच्छुक आहे। ही जागा 100% शिवसेनेच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।